झालं बा एकदाच. वा वा, अभिनंदन. असू दे, अष्टपुत्र सौभाग्यवती. अरे बापरे. आलो, जेवून आलो. नमस्कार. काका. नाही, नको नको, त्याच्या नको पाय पडू. काका. नाही कळेल तुला. का रे भाऊ विराज, हा, तुला लग्नाला बोलवलं ना, तर तरी बी का आला रे तू? मला माहितीये तुम्ही मला बोलवलं हा. नव्हतं, पण ही गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला आयुष्यभर सलत राहिली असती, असं का? म्हणून मी स्वतःहून आलोय. ए, सरळ सरळ सांग ना, फुकटच्या हादडायचं होतं म्हणून आला. दे ते पाकिट आणि हादड. घ्या. आहे राचे पाकिट रिकामा. अहो असं काय करताय? हा काय 1 रुपया. सेवायला देऊ नका त्याला. मी जेवूनच आलो, येतो. अरे का मग तुला कळलं ना, मी काय म्हंटल, याच्या पाया पडू नको म्हणून. तो पाया पडायच्या नाही, लाद घालायच्या लायकीचा आहे तो. बर बस 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 तुमचेच मित्र आहेत ना ते. हा बा, बस. काय बोलायचे आता. बस बा, बोलते पाय दुखून राहिलेत. मी काय म्हणतो, मला वाटतं सगळे पाहुणे झालेले आहेत बा, तर जेवून घेऊ बा. हा असू दे पोरांनो, असू द्या. अभिनंदन अभिनंदन बाई, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. हे माझे मिस्टर श्याम राजपूत. नमस्कार. नमस्कार श्याम भाऊजी. नमस्कार. नमस्कार. आणि ह्या आमच्या शाळेतल्या ना भाषेच्या बाई हा. संबेराव बाई. अरे वा, वा, वा. 3री 4थीच्या पोराला शिकवते मी भाषा. असं का? वा, वा, वा. आणि या बट्टामध्ये विद्यार्थी शेर. वा, वा, वा. हा दत्तू शे आणि हा शिवाली शे. ए असं नाही करायचं बरं. शिवाली पुराण ऐका, भटबाईंना भेटून घ्या बरं. त्या बाई आता आपल्याला काही भेटायच्या नाहीत परत. का? त्या पुण्याला चालल्या ना. म्हणजे ज्या मॅडमचं इकडे लग्न होतं ते नंतर पुण्याला जातात का? नाही नाही, तसं नाहीये शिवा बेटा. कसं आहे ना, हे जे श्याम सर काका आहेत ना, हे पुण्याला राहतात ना, म्हणून त्या लग्न करून पुण्याला जाणार आहेत बुवा असं. म्हणजे बाई तुम्ही आम्हाला सोडून जाणार? आता जावंच लागेल ना बेटा, माझं लग्न झालंय ना आता. पण बाई नको जाऊ. आई संपत आली रडायचं नाही, नाही. मस्ती बाई, करणार. नका जाऊ ना. आम्ही गपचूप मस्ती पटा बरं. करणार. नका जाऊ ना. गपचूप पटा. रडायचं नाही. दत्तू, ए बाई, आई, तुम्ही नका जाऊ. शिवाली रडायचं नाही. ऐका ना रे माझं, ऐका ना. हे माझे मिस्टर आहेत ना श्याम राजपूत, गैरे चांगले आहेत बरं. असं नाही का शिवाली, असं नाही करायचं. आमचं लग्न झालंय ना आता, असं नाही करायचं. ते माझे आहे ना छान छान काळजी घेणार आहेत बा. आमच्या बाईनं चोरतोस तू. मी तर या श्याम राजपूतचे कपड्याचे फाडून टाकेन, त्याला उघडा करून एकदम पिशूम 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 मारून टाकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. कत्तू इज अ स्ट्रॉंग बॉय. बेटा, असं नाही करायचं. हेच मोठे- आहेत ना. अगं कोण आहे जित्त भूत? काय करते ते? असं काय करताय तुम्ही? अहो, धाकलाशे ना तो. असू द्या इकडे. असाच आहे तो. सॉरी बरं का श्याम भाऊजी, तुझं लहान आहे ना, त्याला कळत नाही कसं वागायचं, त्याच्यामुळे सॉरी. असं वागतात का मोठ्या माणसांशी? मी असं वागणार, बोलतात का? मी बोलणार त्यांना. आमच्या बाई यांच्यामुळे आम्हाला सोडून चालल्यात, या गुंडक्यामुळे. मला तर ना मी असं पकडून ना एकदम धुवून टाकणार, एकदम फाईट देईन. मेली त्याला से दो बालना सुलिया. लड़के देना. ए ए ए ए बेटा, ए अभिषेक बच्चनचा बोनसा आहे. मच्छर मारायचं रॅकेट असतं ना, ते नुसतं टच केलं की जरा काही जडून जाशील बरं का. म्हणजे एक सांगतोय. सॉरी बरं का, तो आहे ना खरंच लय लहान आहे, त्याला कळत नाही. असं वागतात का मोठ्यांशी? हा भटबाई, पोरांना तुमचा लय लळा लागलाय, त्यांना दुःख होतंय. खरं तर मला बी लय दुःख होतंय. तुम्ही आता शाळा सोडून जाणार पुण्याला. ते सोनावणे सर तर कालपासून जेवले नाहीयेत. म्हणजे ते येणारच नाही आहेत का आता? नाही येणार. बापरे, मी तर त्यांची सकाळपासून वाट बघत होते. चित्रा,
हे सोनवणे कोण आहेत ग? इतिहासाचे शहर आहे ना आमचे. पण ते जेवले का बरं नाही? ते त्यांचं पोट दुखत होतं ना म्हणून नाही जेवले ते. पण ती इथे सांगायची काय गरज आहे? मी जस्ट माहिती दिली तुम्हाला. पण गरजाची नाही ना हे सांगायची. अहो असं तुम्हाला काय वाटलं मग? नाही मला काय वाटणार आहे बाबा, कोण आहे सोनवणे फोनवणे, मला काय घेणं ते नाही ग. 2 महिने राहिले ना रिटायरमेंटचे त्यांचे. असं का? मी तर बाबा पुण्याहून येणार आहे बाई, आपण जाऊया बरं का रिटायरमेंटला त्यांच्या. नाही, जा, जा. कधी पण भेटायला जा. आता काय वयोवृद्ध माणूस म्हटल्यावर धोकाच नाही ना बा काही. जा जा भेटायला जा. पुराणो भटबाईंच्या आयुष्यात लय आनंदाचा दिवस आलाय नाही का? म्हणून आपण त्यांच्यासाठी काय आणलंय? गिफ्ट. आपण त्यांना हायर देणार आहोत आता. काढा बरं हायर. खाली बसली ती. असू दे ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपापल्या पप्पांकडनं हायर घेऊन यायचं म्हणून. बाई बाई हा. यातले 20 रुपये घ्या आणि मग बाकीचे मला द्या हा परत. बाई यातले पण 20 रुपये घ्या आणि बाकीचे मला परत द्या हा. अगे सुकटं नाही आणलं. लग्नाच्या आहेर आहेत ना, ते असं पैसे काढून पाकिटात न देतात तसाच देतात आपल्या समोर त्या. आणि कसे गंजटी लोकांसारखे बसले ते. जाऊ दे ना. कसे बोलताय तुम्ही? अरे काय कशी बोलतोय? लहानशे ना ते. नाही ते लहान आहेत, पण ही संभीराव नावाची गोडी काय लहान आहे का? अशी गोडी बोलताय. काय गोडी? अरे केवढा दुतडा आहे तो, तिला नाही कळत का? बाई आहे ना त्या. काय आहे? सॉरी बर का भटबाई, सॉरी बर का शामभाऊजी. हा. मी काय म्हणते, तुमच्याकडं 100चे 10 दानोट आहेत का? एक असतील ज्यांच्याकडे म्हणजे असतील. चिल्लर आहेत का बुवा नाही, असं? का बरं? नाही काय आहे ना, ह्यानी 20-20 रुपये द्यायचे ठरले होते आमचे हा. तुम्हाला आहेर. तर झालं काय की ह्यानी 50-50 रुपये आणलेत, मी पण 50 रुपये आणलेत. तर म्हणलं कसे उरलेले 30 रुपये तुम्ही हो बुवा का? परत केले नाही, असते. म्हणजे मला जो आहेर तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही माझ्याकडूनच घेऊन मला द्याल बुवा. सुट्टे मागताय ना. नाही सुट्टी नाही. आता तुमच्याकडे सुट्टे नाहीयेत तर मग नाही, ठेवा नाही, ना. असू दे हो. असू दे ना. शंभेराव बाई तुम्ही आमच्या लग्नाला आल्यात ना, हेच खूप झालं बरं. असू द्या, ठेवा बरं, ठेवा. द्या पोरांना देऊन टाका बरं. द्या ठेवा. बघितलं पुराणो, बाईंनी तुम्हाला पैसे तुमचे परत केले. हे तुझे 50, हे माझे 50. पोरांनो, हे पैसे आहेत ना, ते तुमच्या भविष्यासाठी बा तुमच्याकडे जपून ठेवा. हा बाई 50 रुपयाने आमचं भविष्य होणार आहे. थेंबे थेंबे तडेशाचे. 50 रुपये थेंबे असतात का? आता आता काय नाही, असू दे ठेवा जे बरं. काय असेल ते ठेवून द्या तुमच्या बॅगेमध्ये. बसा तुम्ही, ठेवून द्या बरं का नीट. आणि पोराणो, बाई बघितलं ना तुमची किती काळजी करतात, किती मोठ्या मनाच्या आहेत. त्याने आपल्याकडनं हायर घेतलाच नाही. मी काय सांगते ना, नीट ऐका. ऐका भटबाई हा? काय सांगतात. उद्यापासून रोज सकाळी 6 वाजता माझ्या घरी 1 तास अभ्यासाला यायचं. चालेल. हा, मला अजून शिफ्ट व्हायला 15 दिवस आहेत की नाही, तर त्या 15 दिवसात ना तुमच्या पूर्ण वर्षभराचा अभ्यासच घेऊन टाकते बाबा. मला तापच नाही. नको. सकाळी 6 वाजता त्यांना बोलवू नको. इथून पुढचे जे 15 दिवस आहे ना, तेव्हा आपल्या दोघांना सकाळी उठता येणार नाही. का बरं? नाही. 5 वाजता सुटते तुम्हाला, यांना माहिती नाही अजून. अगं तुला माहिती आहे का, मला माहिती आहे, नाही उठणार तू. उठूच शकत नाही सकाळी. हा, खरंच सांगतो मी. शाख यांची शिकवणी घेईन ना, आणि मग मी घरची कामं करीन. नाही ना, नंतर अगं नाही होणार. मी सांगते ना, मला माहिती आहे ना, तू माझ्या घरात येणार आहे ना, तू सकाळी नाही उठू शकणार. मी तर उठू शकणार आहे ना, न उठू शकणार आहे. श्याम राजपूतचे ना गोधडी फाडून द्यान, त्याची चादर बिदर एकदम जळून बिळून टाकून त्याला लाथ मारून फेकून देईन. हा. आणि सकाळी जाऊन मॅडमना उठवेन, गुड मॉर्निंग मॅडम, द सुपर पॉवर शिवालीचा चिकनी चमेली आलेली. असू दे. ए दाढीवाल्या, तुला ना चिमटीत पकडून आहे ना पालीला खाऊ घालीन बरं का मी. कसं बोलताय तुम्ही? नाही. दाखवायचे ना तो. नाही तो लहान आहे, दाखला आहे म्हणूनच पालीला खाऊ घाली, नाही तर कुत्र्याला खाऊ घातला असता त्याला. काय लहान आहे तो, गोदडी फाडायच्या गोष्टी करून आला तो. दलिंद्र आता मारीन ना मी तुला. घाबरून राहिली ना पोरं. अरे कशाचा तो लहान, बघा घाबरू पण किती चावट राहिला तो. आता त्याचा बाप घाबरला नवशाचे पोर येते. हा, कसं बोलून नवसाचे राहिला तो. तुम्ही त्याच्याशी? घाबरायचे नाही दत्तू, अजिबात घाबरायचे नाही बरं. पोरं शिकली पाहिजेत ना. मी इथून गेल्यावर मग त्यांचा अभ्यास कोण घेणार अरे बरं? हो ग. बाई मी तर बॅगेत फ्रॉक पण घेऊन आलोय. मी तुमच्यासोबत फ्रॉक घालून घरी कलोरी भरून राहायला येऊ काय? अरे नाही रे, बाई मला ना तुमच्यासाठी राहणार नाही बाई, मला मग रडायला येतं. घेऊन चला हा. नाही हे बांगड पाहिजे. असं नाही जाता येणार तुला. असं कसं येतो रे तू? शामभाऊजी ऐका ना, तुम्ही या पोरांना काही बोलू नका. काय? काय आहे ना,
ह्यांचं बाईंवर खूप प्रेम आहे. मग बाई खूप आवडतात हा. त्यांना. बाईंसारखी शिकवणी आमच्या अख्ख्या शाळेत कोणी करत नाही. अहो, मला पण यांच्यासारखी शिकवणी जमत नाही हो. नाही हो बाई. खरंच बाई, मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करू का? हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही या पोरांचा वर्ग सांभाळा. श्यामभाऊजींसोबत मी जाते पुण्याला. हो शंभेराव बाई, अरे तुम्ही काय माझ्यासोबत येत आहे? काय वक्ती बाई आहे ही? आधी ते पोरं ताण देत होते, आता ही बाई ताण देते. चेतना, मी तुझ्यासोबत लग्न करून चूक केली का? नाही ना. नाही मला तसंच वाटतंय. हे पोरं किती दांगडो करतायत. मला तर वाटतं तुझ्या पायरे ना ते बा जीव घेऊन टाकले. नाही हो. एवढे दुष्ट नाही आहेत आमची पोरं. हा. काय बोलताय भाऊजी तुम्ही? अहो, आमच्या पोटी जन्मलेली नसली तरी लहान पोरांप्रमाणे वागवतो आम्ही त्यांना. असं बोलू नका. आमचा लय लढा लागलाय त्यांना आणि त्यांचा आम्हाला. आणि काका, भटबाई ना आमच्यावर खूप सारं प्रेम करतात. आम्ही डब्बा नाही आणला ना की तर स्वतःचा डब्बा खायला देतात आम्हाला, माहिती आहे. मी तर आणखीन लहान होतो ना, तेव्हा बाईंनी माझी चड्डी पण धुतली होती. आणि मला एकदा असं पायाला लागलं तर बाईंनी स्वतः हाताने मला असं उचललं होतं. एकदम सुपर पॉवर बाईंच्यात आलेली. आणि मग मला दवाखान्यात घेऊन गेल्या एकट्या. सगळं रक्त लागलं होतं त्यांच्या साडीनं. आणि ना कधी ना शाळेत आहे ना खिचडी बनवायला ना काहीच सामान नसतं. मग ना भटबाई, संबेराव बाई ना स्वतःच्या घरातून तांदूळ आणतात, डाळ आणतात, सगळं सामान आणतात आणि आमच्या सगळ्यांसाठी खिचडी बनवून असं सांग खायला घालतात. भटबाई ना खूप भारीवाली खिचडी बनवतात आणि संबेराव बाई खूप भारीवाले पापड तळतात. बघितलं का? गैर नातं असतं विद्यार्थी आणि शिक्षकाच्या. ही पोरं आहेत ना, अशी मोठी वटवृक्षासारखी वाढावीत ना, एवढंच आम्हाला पाहिजे असतं, बाकी काही नाही हो. नाही ठीकच येतं ना. तू नको शाळा नको सोडू. तू आठवडाभर त्यांच्याकडेच राह. नका ना रागे भरू. आपलं लग्न अरे बाई नाही, सांगा की चेतना, म्हणजे सोमवार ते शुक्रवार तू त्यांची शाळा घे आणि नंतर शनिवार रविवार तू माझ्याकडे ये बुवा. थँक्यू श्यामभाऊजी. अभिनंदन बरं का, अभिनंदन बाई. चला पण बरं का श्यामभाऊजी, समजा शनिवार रविवार भटबाई ना काही काम लागलं तर मी येतच जाईल तुमच्याकडं. तसं काही problem नाही. स्वयंपाक बिपाक, तुमच्या खाण्यापिण्याची आबाळ नको ना, म्हणून म्हणलं मी. ए, शिवा, हे तर श्याम सर किती भारी आहेत बघ. मी तर ह्या श्याम सरांना असं पकडीन आणि गोल 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 फिरून रॉकेट मध्ये उडून टाकेन एकदम. संबेराव मॅडम, याची ना फक्त एवढी सवय सुधारा बुवा. नाही तर एखाद दिवशी ना माझ्या हातून त्याची आजची पिपाणी वाजून जाईल. अशी वाजडी